आज राज्यामध्ये आपण पाहता राज्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे। अत्यंत संघर्षमय असं वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे की केल्या जात आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आपण बघतोय। अगोदर काही मंडळी शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसत होते, मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये आपण पाहत आहोत की त्यांचा जो आरक्षणाचा लढा या ठिकाणी लढला जात आहे अत्यंत हिंसक वळण त्या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे। सर्वत्र ओबीसीच्या आणि मागासवर्गीयांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण त्यामुळे निर्माण झालेलं आहे। मला या ठिकाणी सांगताना बोलताना आश्चर्य वाटते। माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व ओबीसी समाज एकवटला आणि राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ते त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने संविधानिक त्यांना जो अधिकार आहे त्या मार्गाने ते मांडतायत। परंतु भुजबळ साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर सुद्धा काही मंडळी आपली स्वतःची उंची न पाहता, आपलं स्वतःचं वय न पाहता, आपलं स्वतःचं काम न पाहता भुजबळ साहेबांसारख्या ज्येष्ठ वडीलधाऱ्या माणसावर एकेरी भाषेमध्ये बोलतात। त्यानंतर ओबीसीचे ज्येष्ठ नेते आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्यावर त्या ठिकाणी चप्पल फेकीचा सुद्धा एक प्रकार झाला। या सर्व घटनांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि सरकारने या हिंसक झालेल्या आंदोलनातील लोकांना, भुजबळ साहेबांवर एकेरी बोलणाऱ्या लोकांना, पडळकर साहेबांवर चप्पल फेक करणाऱ्या लोकांना आळा घातला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ओबीसींसह मागासवर्गीयांचं जे आरक्षण मिळालेलं आहे ते घटनेनं दिलेलं आहे त्या सर्वांचं, ओबीसींचं आणि मागासवर्गीयांचं, इतर मागासवर्गीयांचं, SC STचं सर्वांचं जे आरक्षण आहे याला संरक्षण मिळावं। आमचा कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही, परंतु घटनेनं जे आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुणालाही वाटेकरी आम्हाला होऊ द्यायचं नाही, त्याचं आम्हाला संरक्षण करायचं आहे अशी मागणी आम्हाला या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला करायची आहे। त्या संदर्भातलं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। हे सर्व करण्यासाठी सरकारला जातनिहाय जनगणना करणं आवश्यक आहे, म्हणून जातनिहाय जनगणना करण्याची मागणीसुद्धा प्रामुख्यानं आमची या ठिकाणी राहील आणि महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक आणि राजकीय दंगली घडवण्याचं षडयंत्र काही लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं घडताना दिसत आहे त्यांना सरकारने आळा घालावा। भुजबळ साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा या ठिकाणी आदर झाला पाहिजे अशी आमची रास्त अपेक्षा आहे ओबीसी समाज बांधवांची आणि मागासवर्गीय समाज बांधवांची। परंतु आपण विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सुद्धा पाहताना अनेक मंत्र्यांनी, अनेक आमदारांनी त्या ठिकाणी बोलताना भुजबळ साहेबांना च्या बाबतीमध्ये टार्गेट करून भुजबळ साहेबांनी असं बोलावं, भुजबळ साहेबांनी तसं बोलावं या संदर्भामध्ये बोललं गेलं। परंतु एखादा व्यक्ती जो कुणीही संविधानिक पदावर नाही, जो साधी ग्रामपंचायतचा अजून सरपंच झालेला नाही, अशा व्यक्तीला मात्र कोणी अडवण्याचा किंवा त्यांना कोणी सबुरीचा सल्ला दिलेला नाही, ह्या गोष्टीचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि सर्व ओबीसी बांधव असतील, मागासवर्गीय बांधव असतील यांनी शांततेच्या मार्गाने आपला लढा या ठिकाणी लढला पाहिजे। तो त्यांचा अधिकार आहे आणि आम्ही आमचा जो लढा आहे या शांततेच्या मार्गाने, घटनेनं आम्हाला जे अधिकार दिले त्या मार्गाने आम्ही लढू असं सुद्धा या प्रसंगी मी आपल्याला नमूद करतो। जय ओबीसी।